रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की हा जो सीन दाखवला गेलेला आहे ना, तो कालच्याच एपिसोडमधला चुकून त्यांच्याकडून एडिट झालेला होता. सो म्हटलं तुमच्यासोबतही तोच शेअर करावा. सुरुवातीला खरं तर ते दोघंही जण जेव्हा खाली पडलेले होते तेव्हा दोघंही जण एकमेकांमध्ये रमलेले होते आणि त्याच वेळेला अचानकपणे आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण एकमेकांमध्ये रमलेले असताना त्यांना भानही नसतं की आपण खाली पडलेलो आहोत का दुसरं काही. तर आता पुढे एक सीन दाखवला जातो की अभ्यंगस्नान आहे आणि त्याचसोबत ईश्वरी लवकर उठलेली आहे आणि अर्णवला सुद्धा तिने लवकर उठवलेला आहे. अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणतो की सुंदर दिसतेस आणि त्यासोबत तुझी ही पहिलीच दिवाळी आहे ना, त्यामुळे तुला असं वाटलं असेल की घरच्या लक्ष्मीने लवकर उठायला हवं, बरोबर की नाही. तर त्यावर ईश्वरी म्हणते की मी लक्ष्मी वगैरे काही नाही, मी फक्त ईश्वरी आहे. असं देखील ईश्वरी आता बोलत असते. मग अर्णव तिला समजावतो आणि अर्णव तिला म्हणत असतो की असं काहीच नाही, तू घरातली लक्ष्मीच आहेस. आणि त्याचसोबत इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला सरळ सरळ दिसत असतं की ईश्वरी जी आहे ना थोडी नाराज आहे. तो तिला हसवायचा प्रयत्न करत असतो. सोबतच तो तिला म्हणत देखील असतो की काय झालं ईश्वरी, थोडी स्माईल तरी कर. असं तुला वाटत नाही आहे का की तू एकदमच अशी विचित्र आहेस, म्हणजे हस ना थोडं, म्हणजे तेव्हाच तर तुझ्या फेसवर तर स्माईल आली तर तू अजून उठून दिसशील. असं देखील तो तिला बोलू लागतो. त्यावर आता ईश्वरी हसू लागते कारण ईश्वरी जी आहे ती एकटक आता अर्णवकडे पाहत असते आणि ती तिला म्हणत असते की सर तुम्हाला आवडलं आहे का हे सगळं. तर अर्णव म्हणतो की का नाही आवडणार, मला तर आवडलेलंच आहे. असं बोलूनच तो आता तिच्यासोबत हसू लागतो. तर दुसरीकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही सुद्धा चला ना, पटकन तयारी करा ना, म्हणजे आपण ही तयारी वगैरे फ्रेश वगैरे होऊया आणि पटकन जायला निघूया. असं काही सध्या आता म्हणत असते. मग आता तिचं ऐकून अर्णव देखील लवकर उठलेला असतो कारण आज अभ्यंगस्नान आहे आणि अभ्यंगस्नानाच्या दिवशीच पहाटे लवकर उठायचं असतं, अंगाला छान उठणं लावायचं असतं, आंघोळ करायची असते आणि त्यामुळेच आता त्याचं पहिलं लग्न झालेलं आहे, म्हणजेच पहिला दिवाळी सण आहे त्याचा. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर ते हसू दिसत असतं आणि तो सुद्धा ईश्वरीला हसवायचा सुद्धा प्रयत्न करत असतो. ईश्वरीला तो घरची लक्ष्मी म्हणत असतो. सोबतच तिला म्हणत असतो की खूप सुंदर दिसतेस. त्यामुळे ईश्वरी म्हणते की खरं हेच तुम्ही सगळं मनापासून बोलताय का, तुम्हाला काही बर्डन तर नाही ना. तर तिला असं वाटत असतं की लावण्या वल्लरी जसं म्हणतात की नेहमीप्रमाणे की तू त्याच्यावर एक ओझं आहेस, पण जेव्हा तो स्वतःहून बोलत असतो की नाही खरंच आज माझ्यासोबतचा तुझा हा पहिला दिवाळी सण आहे, मी सुद्धा खूप हॅप्पी आहे. असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा ईश्वरीला खूप जास्त आनंद होतो. ईश्वरी त्या जाणाऱ्या अर्णवकडे सुद्धा एकटक पाहत असते आणि तिला कुठेतरी असं वाटत असतं की चला फायनली हळूहळू का होईना आमची गाडी रुळावर येत आहे. आणि त्यामुळेच ती आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि तिच्या चेहऱ्यावर हळूच हसूसुद्धा येतं कारण ते असं लाजतात नाही का, स्माइलिंग गुलाबी हसू, अगदी तसंच गुलाबी हसू ईश्वरीच्या चेहऱ्यावर सुद्धा आता आलेलं असतं. तर तेवढ्यातच ईश्वरीच्या मोबाईलवर मेसेज वाचतो. ईश्वरी म्हणते की कोणाचा मेसेज आला असेल, म्हणून ईश्वरी आता मेसेज बघायला जाते तर राकेशचा मेसेज आलेला असतो. राकेश आता ईश्वरीला मेसेज करून हॅपी दिवाळी म्हणत असतो आणि सोबतच आपली दिवाळी पहिल्यांदाच या घरात एकत्र असणार आहे, तर तुला या दिवाळीच्या शुभेच्छा, असं त्यांनी काहीच मेसेजमध्ये लिहिलेलं असतं. पुन्हा एकदा ईश्वरीचा मूड ऑफ होतो कारण तिला पुन्हा एकदा या सगळ्याचा धक्का बसतो कारण तिला सुद्धा असं वाटत नसतं की ह्याच्यासोबत आपल्याला असा काही दिवाळी सण साजरा करता येईल. तर दुसरीकडे अंजली जी आहे ना ती आता खाली आलेली असते आणि ती ईश्वरीला म्हणत असते की सर ईश्वरी आपण कारेट वगैरे फोडून घेऊया, कारण या वेळेला अर्णव काही येत नसतो कारेट फोडायला, आपणच हे सगळे दिवाळी सण करत असतो असं देखील म्हटलं जातं. त्याच वेळेला आज आजी नाही आहे, जर आजी असली असती ना तर नरक चतुर्दशीची आपल्याला कहाणी तर सांगितलीच असते आजी. तिकडनं मामा म्हणत असतात की ठीक आहे ना, मग मला माहिती आहे तेवढी मी तर सांगू लागतो. पण मामाला आकाश म्हणतो की नाही आहे बाबा, तुमच्याकडनं तर मला काहीच ऐकायचं नाही, गप्पच बसा. असं बोलून तो कसा तरी गप्प बसवायचा प्रयत्न आता करत असतो. तर दुसरीकडे मात्र हे सगळेजण हसत असतात आणि तेवढ्यातच इथे आता अर्णवही तिथे येतो आणि अर्णव म्हणतो की मी सुद्धा यावर्षी कारेट फोडणार आहे. सगळीजण चकित होतात की अर्णवसुद्धा यावर्षी कारेट फोडणार आहे कारण दरवर्षी अर्णव हे कारेट फोडत नव्हता आणि आज अचानक हे कारेट फोडायला तो तयार झाला आहे. त्यावर अंजलीसुद्धा वेगळ्याच नजरेने त्याच्याकडे पाहू लागते. तर अंजलीला तो म्हणत असतो की काय ना ताई, आपल्याला तर आजी नेहमीच म्हणत असते ना की बघ काही झालं तरीसुद्धा नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध केला जातो, मग मी काय या सगळ्यामध्ये मागे हटू.
आपणही आपले रिच्युअल्स फॉलो करायला हवेत ना, मग मीही यावर्षी हे करणार आहे. मग काय, हे सगळे जे गुण आलेत ना, हे सगळे काही ना या ईश्वरीसोबत लग्न केल्यामुळे आलेले आहेत, असा देखील समज जो आहे तो आता सगळ्यांचाच झालेला असतो. आणि आता सगळ्यांचाच जेव्हा असा समज होतो तेव्हा मात्र आता ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे एकटक पाहू लागते. आणि जेव्हा ईश्वरी अर्णवकडे एकटक पाहत असते तेव्हा अर्णवही आता या सगळ्यासाठी तत्परतेने तयार असतो. तर दुसरीकडे वल्लरी मात्र तोंड मुरडत असते, कारण त्याला या सगळ्या गोष्टी आवडत नसतात. तर इकडे मात्र आता ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की ते मला कारेट, मी पहिल्यांदा हे कारेट फोडतो. आणि असं बोलून तो तिच्याकडनं ते कारेटसुद्धा घेतो. आणि आता ते कारेट फोडण्यासाठी तो तयार झालेला आहे हे बघूनच अंजलीला सुद्धा आनंद होतो. अंजली त्याला म्हणत असते की तुझ्यामध्ये हे जे काही बदल घडून आलेत ना, ते फक्त ना ईश्वरीमुळे आलेले आहेत. आणि हे सगळं जेव्हा इकडे अर्णव बोलू लागतो की मला हे कारेट फोडायचं आहे आणि खरं तर मला वाईटावर नाश करायचा आहे, वाईटाचा, आणि त्यामुळे जेव्हा तो कारेट हातात घेतो तेव्हा हे सगळं बोलत असताना तो राकेशकडे बघत असतो आणि राकेशला डोळ्यांनीच इशारा करत असतो. त्यामुळे आता राकेशसुद्धा त्याच्याकडे पाहून हसू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्णवला ते कारेट फोडायचं असतं आणि यासाठी तर तो पूर्णपणे तयार असतो. आणि त्यावेळेला आता मामा देखील त्याला म्हणत असतात की फोड फोड अर्णव फोड. तसंही आई असली असती ना तर तिलासुद्धा आनंद झाला असता. खरं तर तुझ्यात ना बरेच बदल आम्हाला दिसत आहेत आणि ते बदल आहेत ना सगळे काही ना ईश्वरीमुळे झालेले आहेत, हे तर आम्हाला कळतंय, असं देखील आता म्हटलं जातं. इकडे आता अर्णवची सगळेजण मजा घेत असतात. तर अर्णव देखील आता म्हणत असतो की बस झालं, पुरे झालं, इतकी काय मजा घेत आहे माझी. त्याच वेळेला आता राकेशचं सुद्धा लक्ष असतं. राकेश जो आहे ना तो एकटक पाहत असतो. तर इकडे ईश्वरीच्या हातात एक कारेट असतं. ते कारेट अर्णव घेतो आणि ते अर्णव ते कारेट फोडायला जातो. वेळेला आता राकेशही त्याच्याच बाजूला येतो. तर राकेशला अर्णव चांगलंच उत्तर देत म्हणत असतो की काय ना, या कारेटला जसं मी माझ्या पायाखाली तुडवले ना, तसंच एक दिवशी तुझी सुद्धा वेळ येणार आहे, तुला सुद्धा मी असंच तुडवणार आहे, असं देखील अर्णवचं म्हणणं असतं. अर्णवने आता परफेक्टली आता तो कारेट आहे जो तोडलेला असतो. आणि त्यामुळेच आता ईश्वरी जी आहे ती सुद्धा अर्णववर खुश असते, कारण तिला सुद्धा वाटत असतं ना की अर्णव आता सगळ्या काही गोष्टी फॉलो करायला लागलाय, त्यामुळे तीही खुश असते आणि तीही अर्णवकडे पाहत असते. तर दुसरीकडे मात्र आता एक एक करून ती सगळीजणं कारेट फोडण्यासाठी येतात. पहिल्यांदा अर्णव आलेला असतो, तर दुसऱ्यांदा राकेश ईश्वरीकडे जातो आणि ते कारेट हातात घेतो. आणि त्याच वेळेला तो अर्णवकडे पाहत असतो. त्याला असं वाटत असतं की अर्णवने जसं आपल्याला धमकावलं आहे, आपल्याकडे बघून कारेट फोडलेलं आहे, तसंच आपण देखील अर्णवकडे बघून हे सगळं करायला हवं, असं काहीसं त्याचं ठरत असतं. आणि त्यामुळेच ना आता तो अर्णवकडे पाहू लागतो. तर इकडे मात्र आता कारेट जोरात फोडलं जातं. आणि जेव्हा ते कारेट फुटतं तेवढ्यातच त्याला फोन देखील आलेला असतो राकेशला. मग राकेश तो कॉल रिसीव्ह करण्यासाठी लगेचच बाजूला जातो. त्याच वेळेला आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण एकमेकांकडे पाहत असतात. आता एक एक करून सगळेजण आता कारेट फोडायला सुरुवात करतात. तर हे सगळे प्रसंग तर घरात होतच असतात. आकाशही येतो. एक एक करून सगळीच जण पुढे येऊन कारेट फोडू लागतात. तर इकडे मात्र आकाश आता अंजलीचे सुद्धा फोटो काढत असतो आणि दुसरीकडे वल्लरी आणि त्याचसोबत आता मामांचे देखील त्याचे फोटो सेशन सुरू असतं. तर इकडे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण एकत्र उभे असतानाच तिथे मुद्दामून राकेश येतो. आणि राकेश जो आहे ना तो आता बोलू लागतो की तुमचं काय चाललंय, म्हणजे तुम्ही दोघंही जण इतका रागराग कशाला करतायत, ते सुद्धा सणाच्या दिवशी. मला माहिती आहे तुम्हाला माझा राग येतोय, पण एवढा पण रागराग करू नका रे, ज्याने समोरच्यांना सुद्धा समजेल, असं देखील मुद्दामूनच तो बोलू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता इकडे अर्णव म्हणत असतो की हे तर काहीच नाही आहे, हे तर कारेट होतं, पण या कारेटच्या जागी तू सुद्धा असा चिरडला जाशील माझ्या पायाखाली, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेव. अर्णवने एवढं सगळं बोलून सुद्धा हा निर्लज्ज राकेश जो आहे ना त्याला काहीच फरक पडत नसतो. तो आता ईश्वरीच्या मागे पुढे करतच असतो. ईश्वरी म्हणत असते की आता या सगळ्या गोष्टींना संपवायच्याच आहेत, याचा फायनलच करायचा आहे, असं देखील ती डायरेक्टली बोलते. आणि जेव्हा हे सगळं ती बोलते ना तेव्हा मात्र आता जो अर्णव आहे तो एकटक पाहू लागतो. आणि त्याच वेळेला राकेशला तर आता ईश्वरीचा राग आलेला असतो, कारण अर्णवची बाजू घेऊन ती खूप जास्त बोलत असते. पण हा निर्लज्ज राकेश त्याला काही झालं तरी ईश्वरीला मिळवायचं आहे आणि त्याचसाठी तो कोणत्याही थराला जायला तयार असतो. इकडे मात्र फोटो सेशन सुरू असतं आणि त्याच वेळेला आता कोणाचंही लक्ष नसतं. अर्णव, राकेश आणि ईश्वरी एकत्र बोलतात याकडे.
राकेशने सुद्धा आता चांगली समज दिलेली असते आणि राकेश जो आहे तो आता म्हणत असतो की तुम्हाला ना काय करायचं आहे ते करा, पण काही झालं ना तरीसुद्धा मी या घरातनं जात नसतो आणि तुझी बहीण तर माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवूनच आहे, त्यामुळे तीसुद्धा मला कुठे जाऊ देणार नाही असं बोलून तो तिकडनं निघून जातो. तर इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण उभे असतात. तर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की चल, आणि त्याच वेळेला सगळीजणं डायनिंग टेबलवर बसतात. आता फराळाचे पदार्थ डायनिंग टेबलवर वाढलेले असतात आणि ते जेव्हा फराळ ठेवले जातात तेव्हा मात्र ईश्वरीनेच हे सगळे फराळ केलेले आहेत असं म्हटलं जातं. मग आता प्रत्येकजण त्या फराळाची एक एक टेस्ट घेत असतं, म्हणजे फराळ कसा झाला आहे, काय झाला आहे हे सगळ्यांना चाखून बघायचं असतं. तर आधी मामा चाखून बघतात. तर मामा म्हणतात अरे वा, काय फराळ झाला आहे, मस्त जा ईश्वरी, तुझ्या हाताला ना अगदी चव आहे बघ. आणि त्याच वेळेला आता वल्लरी म्हणत असते की जबरदस्तीच्या सुनबाई खरंच सगळं काही जबरदस्ती करतात आणि हळूहळू आमच्या अर्णवमध्ये सुद्धा बदल करण्याचं कामसुद्धा या जबरदस्तीच्या सुनबाई अगदी अचूकपणे करत आहेत, हे तर त्यांच्याकडे बघूनच दिसत आहे असं देखील आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता प्रत्येकालाच तो फराळ आवडत असतो, म्हणजेच आता अक्षरशः राकेशही म्हणतो सगळ्यांसमोर की काही चकल्या केल्यात, काय लाडू केलेत, असं वाटतं ना ज्याने कोणी हा फराळ केला ना त्याचे हातच चुमलो, म्हणजे हिंदीमध्ये तो बोलत असतो की जिसने किसने सब किया है ना उसके हाथ चूम लो, असं म्हटल्यावर अंजली म्हणते की काही काय बोलताय हो. मात्र आता अंजलीला राकेश म्हणत असतो की अगं माझ्या मेहुण्यांना चालतंय सगळं, मग तू कशाला इतका विचार करतेस, तो काही बोलत नाही. तर अर्णव फक्त हसत असतो, कारण अर्णवला आणि ईश्वरीला माहिती आहे ना की हा माणूस कोणत्या लायकीचा आहे तो आणि हा का बोलतो हे सगळं ते, आणि म्हणूनच आता दोघंही जण फक्त त्याच्याकडे पाहून हसतात, कारण त्यांना माहिती आहे की हे सगळं आता आपल्याला इग्नोरच करायचंय, हा सगळं मुद्दामून म्हणतोय. आणि ते सुद्धा हे सगळं बोलत असताना एकटक तो ईश्वरीकडे बघत असतो. तर दुसरीकडे मात्र आता त्यांचे खाण्याचे प्रोग्राम हे सुरूच असतात आणि तेवढ्यातच आकाश म्हणत असतो की हे असं चालणार नाही, काय ना तुमची पहिली दिवाळी आहे, तर तुम्ही पहिली दिवाळी आहे तर एकमेकांना भरवायला तर लागणारच. ईश्वरी पहिल्यांदा तू अर्णवला भरव बघू, कारण तुमची ही पहिली दिवाळी असल्यामुळे पहिला फराळ हा बायकोने नवऱ्याला भरवायचा असतो, मग काय चालेल ना, बरोबर की नाही. तर दुसरीकडे ईश्वरी ही खूप जास्त खुश झालेली असते आणि तिलासुद्धा आता अर्णवला भरवायचं असतं. ती फक्त मोका बघत असते की कोणी आपल्याला काही बोलतंय का, आकाशने सांगितलेलं असतं आणि म्हणूनच ती सुद्धा आता त्याला भरवू लागते. आणि जेव्हा अर्णवला ती लाडू भरवत असते तेव्हा अर्णवला तो लाडू खूप जास्त आवडतो. तर आता ह्यांचा हा सगळा सोहळा सुरू असतो लाडू भरवायचा. इकडे ह्या लोकांनी सांगितलेलं असतं की एकच लाडू भरवायचा आहे, पण तब्बल 3 ते 4 लाडू अक्षरशः ईश्वरीने अर्णवला भरवलेले असतात. दोघांचंही भान नसतं, दोघंही जण एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात ते लाडू भरवताना. आणि इकडे मात्र आता जेव्हा ईश्वरी अर्णवला लाडू भरवत असते तर अर्णव देखील अगदी आवडीने हे लाडू खात असतो. तर अंजली म्हणत असते की अरे पुरे. तर मामासुद्धा म्हणत असतात की आपल्याकडे पद्धत आहे लाडू भरवायची, पण तो एकच, इतके लाडू भरवायची पद्धत नाही आहे, हे काहीतरी नवीनच चाललंय तुमचं. तर इकडे मात्र आता अंजली आणि अर्णव हे दोघंही जण एकमेकांकडे पाहून हसू लागतात, कारण त्यांनाही कळतं की आज ते दोघंही जण खरंच खूप जास्त रमलेले आहेत. तर इकडे मात्र अर्णव म्हणत असतो की माझ्या बायकोने इतके छान लाडू केलेत ना की तोंडात टाकतात ते विरघळत आहेत, मला अजून लाडू हवे आहेत. तर ईश्वरी त्याला अजून लाडू भरवायला सुरुवात करते. मग बापरे, आज काही खरं नाही, डाएट वगैरे सगळं काही पाण्यात गेलेलं दिसते. अर्णव म्हणतो की इतके सुंदर लाडू बनवले तर ते कसे आपण सोडणार, खरंच ना मस्तच केले आहेत लाडू हिने. आणि असं बोलून आता तो एक एक लाडू तिच्याबरोबर खाऊ लागतो. आणि त्याला जेव्हा ईश्वरी लाडू भरवत असते तेव्हा ईश्वरीलासुद्धा खूपच छान वाटत असतं. ईश्वरीसुद्धा अर्णवकडे आता एकटक पाहू लागते आणि त्याला एक एक करून आता लाडू भरवत असते. तेवढ्यातच ना मागे आता लावण्य आलेली असते. लावण्याने येताना सगळ्यांसाठी लाडू बनवून आणलेले असतात. इकडे अंजली आता अर्णव आणि ईश्वरीला म्हणत असते की आज तुम्हा दोघांनाही लक्ष्मीपूजन करायचं आहे, चालणार आहे ना अर्णव तुला. तर आता अर्णव म्हणतो की ईश्वरीसोबत ज्या काही गोष्टी करायच्या असतील ना जोडीने, त्या सगळ्या सांग, त्या सगळ्या काही करायला मी एका पायावर तयार आहे, असं देखील आता अर्णव ईश्वरीकडे बघून बोलू लागतो. त्यावर आता ईश्वरीसुद्धा त्याच्याकडे पाहून हसते आणि त्याच्याकडे एकटक बघत राखते. तर आता ह्यांचा तर हा प्रोग्राम सुरू असतो, तर मागे लावण्य आलेली असते आणि लावण्य ह्या दोघांकडे रागातच बघत असते, कारण ईश्वरी जी आहे ना ती अर्णवला लाडू भरवत असते.
अर्णवचं डाएट कुठे गेलं, या सगळ्या गोष्टी कुठे गेल्या हा विचारसुद्धा डोक्यामध्ये येत असतो. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जो काही आहे तो येत असतानाच अर्णवही आता ईश्वरीकडे बघत असतो आणि त्यावेळेला आता लावण्य येते आणि सगळ्यांनाच आता दिवाळीच्या शुभेच्छा देते आणि म्हणते की मी आज सगळ्यांसाठी लाडू बनवून आणलेले आहेत. हे बघा, मी पहिल्यांदाच लाडू ट्राय केलेत आणि तसंही मुंबईत माझे असे रिलेटिव्ह कोणीच नाही आहेत. मग म्हटलं तुमच्यासोबतच हे जे लाडू मी केले ते शेअर करावे. आणि मग काय, ती आता डब्यातला एक लाडू काढत असते आणि तिला खरं तर तो लाडू ना अर्णवला द्यायचा असतो आणि तिने स्पेशली अर्णवसाठी तो लाडू बनवून आणलेला असतो. आणि तिने तर आता पाहिलेलंच असतं की ईश्वरीने जो लाडू केला आहे तो अर्णवने एकदम प्रेमाने खाल्लेला आहे. मग आपण जर लाडू दिला तर तो देखील अर्णव रागात न खाता तो सुद्धा डाएटचा विचार न करता एकदम प्रेमात खाईल. म्हणूनच आता ती त्याला लाडू देत असते. पण आता अर्णव तिला सगळ्यात आधी नकार देतो आणि तिला म्हणतो की सॉरी, पण मला आता लाडू नको आहे, कारण ईश्वरीने म्हणजेच माझ्या बायकोने इतके सुंदर लाडू केलेत ना, तेच खाऊन माझं पोट भरलेलं आहे. त्यामुळे मला ना अजून आता लाडू नको आहेत, असं देखील स्पेशली तो बोलू लागतो. आणि जेव्हा तो हे सगळं बोलतो ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा राग जो आहे ना तो खरं तर या इथे असणाऱ्या या लावण्याला आलेला असतो. कारण लावण्याला असं वाटतं की आपण लाडू केलेत म्हटल्यावर अर्णव ते आवडीने खाणार, पण तसं झालेलं नसतं. अर्णवने आता ते लाडू खायला नकार दिलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता लावण्याचा मूड ऑफ झालेला आहे. या गोष्टी तर आता कळून चुकलेल्या असतात. मग आता वल्लरी म्हणत असते की लावण्या, तू केलेच आहेस ना लाडू, तर दे इथे, मी खाते, नको चिंता करूस तू. आणि असं बोलून आता तिच्याकडनं तो लाडू घेते. तर वल्लरी तिचं कौतुक करू लागते. एकदम अचूक प्रमाण वापरून तू लाडू केले आहेस, तोंडात टाकताच विरघळतायत ग, मस्तच केले आहेस बघ लाडू, असं बोलून तिचं कौतुक केलं जात असतं. कारण तिला माहिती आहे की आपले लाडू बनवलेले अर्णवने खाल्लेले नाही आहेत. त्यामुळे आता वल्लरीला माहिती असतं की हिची चिडचिड होणार आणि हिची चिडचिड होऊ न देतासाठी त्यांचे काहीसे हे प्रकार सुरू असतात. जर आता हे सगळं तर सुरूच असतं, मात्र लावण्य खूप जास्त संतापलेली असते. कारण नेहमीच डाएट फॉलो करणारा अर्णव जो आहे तो आज इतके लाडू खात होता आणि त्याचसोबत तिने सुद्धा लाडू आणला होता, पण तो लाडू खायला त्याने अक्षरशः नकार दिलेला होता. आणि त्यामुळेच ना आता खरं तर लावण्या खूप जास्त चिडलेली असते. लावण्याने लाडू बनवून आणलेले असतात, ते फक्त एकट्या वल्लरीने खाल्लेले असतात. बाकी इतर कोणीही त्या लाडवांकडे ढुंकूनही बघत नसतं. आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या गोष्टींमुळे आता लावण्याला राग येतो आणि लावण्या रागातच पाहत असते. लावण्या आता तिकडनं रागारागाने निघून जाते. तर इकडे मात्र राकेश हा त्या सगळ्याचा आनंद घेत असतो आणि राकेश आता म्हणत असतो की पडली वादाची ठिणकी एकदाची, कारण ह्यांच्यामध्ये असेच वाद व्हायला हवेत, तेव्हा तर जाऊन मला माझी ईश्वरी भेटणार आहे, असं काहीसं तो एकटाच बडबडत असतो. तर इकडे ईश्वरीचं बरोबर लावण्याकडे लक्ष असतं. लावण्याच्या हालचालींवर तिची नजर असते, कारण लावण्याने तिला चांगलंच सांगितलेलं असतं की माझा जो हक्काचा नवरा आहे तू माझ्याकडनं हिरावून घेतलायस, तू कधीच सुखी होणार नाही. दुसरीकडे लावण्या खूप जास्त चिडचिड करत असते, तर वल्लरी तिला शांत करत असते. वल्लरी तिला म्हणत असते की कळतंय मला तुला किती राग येत असेल, मग मी काय बोलू, माझ्या हातून हा निसटून चाललेला आहे. मी कितीतरी गोष्टी प्रयत्न करते की समजून घ्यायला हव्यात, पण प्रत्येक वेळेला हा AR असंच करतोय. मी किती म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेऊ, असा विचार देखील ती आता करत असते. आणि ती आता या सगळ्याचा खूप मोठा इश्यू करते. पण यापेक्षा मोठा इश्यू जो आहे ना तो खरं तर या राकेशने केलेला असतो. आता राकेश तिथे येऊन या दोघींनाही साथ द्यायचा ठरवतो आणि म्हणत असतो की मला कळतंय तुमची का चिडचिड होते ते, पण तुम्ही काळजी करू नका, सगळ्या काही गोष्टींना जुळून येतील. एखादी गोष्ट आपण ठरवली ना तर ती मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. आणि तुला जर अर्णव हवा असेल ना तर अर्णवसोबत तू तशीच राहत जा जशी पहिल्यांदा राहायची. म्हणजेच आपल्याला एखादी गोष्ट हवी असते ना तेव्हा ती मिळवण्यासाठी आपण ती जिद्द ठेवतो आणि ती गोष्ट मिळवतोच. अगदी तुझं देखील तू तसंच ठेव, असं देखील राकेश आता तिला म्हणू लागतो. आणि जेव्हा राकेश ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतो ना तेव्हा मात्र वल्लरी आणि त्याचसोबत लावण्याला खूपच जास्त आनंद होतो की आपल्या पाठीशी या घरातलं कोणीतरी उभं आहे तर. आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त हॅप्पीसुद्धा असते. त्यामुळे आता राकेशही त्यांना म्हणत असतो की बघा
अशी डायरेक्टली मी तुम्हाला मदत करू शकत नाही, पण मागून तुम्हाला मी नक्कीच मदत करू शकतो. कारण डायरेक्टली मदत केली तर या घरात आहे ना कोणाला पटणार नाही. शेवटी माझी या घरात जागा जी आहे ती घर जावई म्हणून आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं. पण तुम्हाला मागून माझी कोणतीही गरज लागत असेल ना तर मला सांगा, मी कायम तुमच्यासोबत आहे. आणि लावण्या, मला तुझ्या मनाची अवस्था कळते. तुला माहिती आहे की तुझं प्रेम आहे ते अर्णववर आणि तू ते जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करशील. कारण त्याच्या आयुष्यात जरी आता ईश्वरी आलेली असली तरीसुद्धा ती काही त्याच्या लायकीप्रमाणे नाही आहे आणि तूच त्याच्या बरोबरची आहेस. त्यामुळे तुझंच लग्न अर्णवसोबत व्हायला हवं असं काहीसं तो आता मुद्दामून बोलत असतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र आता खूप जास्त आनंद लावण्याला होतो आणि सोबत वल्लरीला सुद्धा. त्यांना असं वाटत असते की आपल्या या घरात बाकी कोणी नाही. पण आता जेव्हा हे सगळं काही सांगत असतो ना राकेश, तेव्हा आता त्यांना कळलेलं असते की चला हा सुद्धा आपल्यासोबत आहे. म्हणजेच काय तर ह्याला सुद्धा आपल्या गोष्टी पटायला लागलेल्या आहेत. आणि त्यामुळे आता वल्लरी लावण्या खुश असते. तर जाता जाता राकेशने हे सुद्धा म्हटलेलं असतं की तुम्हाला कधीही काही लागलं तर मला हाक मारा, मी कायम तुमच्यासोबतच आहे. पण अशी समोरून मदत करू शकत नाही, मागून नक्कीच मी तुम्हाला मदत करू शकतो असं देखील आता त्याने म्हटलेलं असतं. आणि त्यामुळेच आता खूप जास्त आनंद वल्लरी आणि त्यासोबत इकडे असणाऱ्या लावण्याला झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं राकेशची साथ असल्यामुळे वल्लरी आता लावण्याला म्हणत असते की बघ, या घरात मला असं वाटत होतं की फक्त तू यावंस, पण या घरात राकेशजींना सुद्धा वाटतंय की तू या घरात यायला हवं. म्हणजे तुला आता या घरात लवकरात लवकर या घरची सून म्हणून यावंच लागणार आहे असं काहीसं आता बोललं जात असतं. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी बोलून राकेश तर निघून गेलेला असतो. पण या सगळ्याचा आनंद जो काही आहे तो लावण्याला सुद्धा होतो. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं ईश्वरी बाहेर सुंदर अशी रांगोळी काढत असते. पण तेवढ्यातच ना ते लावण्या येते आणि लावण्या ईश्वरीला म्हणत असते की तुझं काय चाललंय, सारखी तू ARच्या मागे पुढे करतेस. तुला असं वाटत असेल की AR तुझा आहे, पण हे सगळं चुकीचं आहे. कारण आमची हळद होती आणि हळदीच्या दिवशी तो उठून अचानकपणे बाहेर गेला आणि आला तो डायरेक्ट तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घेऊन तुला घरी घेऊन आला. या मंगळसूत्रावर माझा हक्क आहे, तुझा नाही आहे. आणि तुला ना अर्णवने फक्त एक ओझं म्हणून ठेवलेलं आहे या घरात, कारण त्याची बायको म्हणून माझाच अधिकार आहे आणि मला सगळं मिळायला हवं असं काहीसं आता ती बोलत असते. ईश्वरी मात्र हे सगळं ऐकत असते. ती काही रिॲक्ट करत नाही, ती शांतपणे उभी असते. कारण तिला सुद्धा ना या सगळ्या गोष्टी सहन होत नसतात, पण काही झालं तरी तिला या सगळ्या गोष्टी ऐकाव्याच लागत असतात. म्हणूनच ती शांततेत उभी असते. ती म्हणत असते की खरंच मला या सगळ्या गोष्टी माहीत नाही आहे, प्लीज थोडं समजून घ्या. पण लावण्या ऐकायला तयार नसते. लावण्या तोंडाला येईल ते बरवू लागते आणि त्यामुळे ईश्वरीला या सगळ्याचा धक्का बसतो. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.